नमस्कार, मी उषा पाटील स्वागत करते तुमचं खानदेशी रेसिपीजमध्ये। आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे उपवासाचा ढोकळा। हा ढोकळा कसा बनवायचा चला तर मग बघूया आपण त्याची रेसिपी। उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे, त्याला मस्त खमंग असा भाजून घ्यायचा। साबुदाणा याच्यासाठी भाजायचा की त्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून जातो। इथं साबुदाणा मस्त खमंग असा भाजून झाला आहे, तो आता मी काढून घेते। इथे साबुदाणा काढून घेते, याला 2 मिनिटं आपण थंड होऊ दे। इथे 1 वाटी मी भगर घेतलेली आहे, भगर किंवा कोणी याला वरई सुद्धा म्हणतात। आता ही भगर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक रवाळ अशी पावडर करूया। जास्त बारीक पण नाही करायची, थोडीशी अशी रवाळ ठेवायची। हे बघा अशा प्रकारे इथं आपले भगर ही दळून घेतली मी मस्त। हे बघा जास्त बारीक पण नाही केली आणि जास्त जाड पण नाही ठेवलेली, अशी रव्यासारखी तिला थोडीशी ठेवायची। थंड झाली। आता इथे हा साबुदाणा आपला मस्त थंड झाला आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून बारीक करून घेते। इथे साबुदाणा पण व्यवस्थित बारीक झाला आहे। आता हा आपण काढून घेऊ। आता इथे ही बारीक केलेली भगर मी याच्यामध्ये टाकून घेते। याच्यानंतर हे 2 चमचा साबुदाणा पीठ, आणि इथं बारीक केलेला मिरचीचा ठेचा आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा, तो 2 चमचे टाकून घेते। त्याच्यानंतर इथं दही घेतलं आहे, दही आपण 1 वाटी टाकून घेऊ। आता याला मिक्स करायचं। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। इथे मी सेंधव मीठ घेते, हे आपला उपवासाचा ढोकळा आहे त्याच्यासाठी मी तर सेंधव मीठ 1 चमचा घेते। आणि याच्यानंतर अर्धा चमचा इथं खाण्याचा सोडा घेते, थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा याला मिक्स करून घेते। इथं आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे, मस्त झालं आहे। आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता इथे मी हे प्लेट घेतलेली आहे, याला तेल लावून घेतलेलं आहे, याच्यामध्ये मी हे सर्व मिश्रण टाकून घेते। आता हे मिश्रण इथं टाकून घेतलेलं आहे। इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला मस्त उकळी आली। आता याच्यामध्ये मी ही प्लेट ठेवून घेते। तुम्ही इथे कोणतेही भांडं वापरू शकतात, तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा ढोकळा बनवू शकतात, किंवा मग ढोकळा पातळही मिळतं, तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा हा ढोकळा बनवू शकतात। माझ्याकडे असे प्लेट आहे, ती मी या डब्यामध्ये ठेवली आहे आणि आता वरतून झाकण ठेवते। आता 15 मिनिटासाठी आपण इथं सोडून देऊ, म्हणजे ते व्यवस्थित तयार होईल। इथे 15 मिनिटं झाले, आता 15 मिनिटं आपण बघून घेऊ। मस्त झाला आहे, आपण चेक करूया। काहीच चिटकले नाही, म्हणजे आपला इथं ढोकळा इथं तयार झालेला आहे। आता याच्या आधी कढईने आपण त्याला काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड होऊ देऊ, नंतर याचे पीस करून घेऊ। ढोकळा थंड होईपर्यंत इकडे तडका देऊन घेऊ आपण। इथे 2 चमचे तेल घेते, तेल गरम झालं, मोहरी जिरे टाकते, हिरवी मिरची टाकते।
हा तडका आपण याच्यावर टाकून घेऊ. इथे मी आता याचे पीसेस करून घेते. तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे टाकलेलं आहे. व्यवस्थित झाले. तुम्हाला काढून दाखवते. हे बघा किती छान तयार झालं आहे, किती मऊ आलेला आहे, स्पॉन्जी आलेला आहे. तुम्ही सुद्धा असाच भगर आणि साबुदाण्याचा मिक्स असा ढोकळा करून बघा, खाऊन बघा. तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तो स्किप करू शकता. हे मी मुलांसाठी बनवलेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा आपला ढोकळा उपवासाचा तयार आहे.